सोनी तुला एक गोष्ट माहित आहे का? ते आतो भाऊ आला ना, तो रजत नाही का, त्यावर जास्तच लाईन मारते तो रजत. ते आला आतो भाऊ, तो आला ना, तुला माहीतच नाही का? त्या काकाच्या घरी दिसला मला, आता आम्ही येत होती ना जेवण घेऊन आपण, तर दिसला मला रजत तो. ते आला आतो भाऊ, तो राधिका त्याचा पोरग. काय दिसला करून राहिली हो तू भुले? दिसला ना मला माहित आहे ना, पण बोलली नाही मी त्याच्यासोबत. कालच रात्री आला तो, आज माहित नाही जाते का नाही तर. आणि मायावर कायचं लाईन मारते होतो, शाईने म्हणायचे काही नको बोलत जात जाऊ, नाही तर माझ्या बाबाला सांगून देईन मी तुझे ना नखरे करशील तर. अहो मी सांगून राहिली तुले, मी काय म्हणून राहिली का काही? का मी हे थोडी म्हटलं का तुले त्याच्यासोबत ते लफडा आहे असं म्हणलं का मी? तो कधी पाहन ना मी त्याच्याकडे पाहतो ना, तर तो नाही का त्याकडेच पाहत राहते. तुले कसं माहित तो माझ्याकडे पाहते म्हणून? तू पाहत असतं वाटते त्याच्याकडे, नाही म्हणून तुले माहित आहे. काही बोलतो सोनी, मी काय पाहते आतो भावाकडे, तो नेहमी त्याकडे पाहत दिसते म्हणून मी म्हणलं जाऊ दे, आता गोष्टही नाही काढणार. चल, त्या मामी आपली वाट पाहत असत, त्यानं बनवली असन भेट. चाल ना मग, बडबड काय रे करतो, चुपचाप चाल ना मग. ते आतो भाऊ आला ना, त्याकडे पाहते ना असं ना तसं बिनफालतू गोष्टी करून राहिली. चाल. अहो जेवण घेऊन कुठं चालली हो सोने तू? आला याचं नाव घेतानीच आला. 100 वर्ष आयुष्य आहे या रजतले. काही नाही रे, मामी नाही का नवीन वाली आपल्या केवळ मामाची बायको नाही का, तुला पाहिली आहे ना, त्याच्या घरी चाललो आम्ही जेवण करायला सर्वजण. पार्टी आहे, चाल ना तू बी. नाही बा, जेवण करतो मी, जेवलो आताच, मी नाही येत. आणि का रे, तू कालपासून आला तर आमच्या घरी आलाच नाही, मोठ्या मामाच्या घरी. तिकडंच आहे काकाच्या घरी, तुला येता नाही येत का? मला काल दिसला तू येतानी, पण मी त्यासोबत जाणून बोलली नाही. काहून का तू आला तर आमच्या घरी आलाच नाही? अहो तसं नाही, मामाला भेटायला येणार होतो मी, पण मामाच तर घरी नाही, म्हणून तर आजही थांबलो. मामानं, लहान मामानं थांबवलं मला. थांब मी म्हटलं असं काहीसं जातो, तर नाही जाऊ दिलं मामानं मला. प्रभू मामानं थांबच म्हणे आजच्या दिवस, काल रात्री काही बनवलं नाही त्यासाठी म्हणे, साधंच बनवलं म्हणे, तर आज काहीतरी घेऊन येतो म्हणे मी. म्हणून मग मामानं थांबवलं, जाऊच दिलं नाही. मामी फोर्स करे मग जास्तच, तर म्हणून थांबलो मग मी आज. आणि तुलाही भेटायचं होतं आणि मामालाही भेटायचं होतं. असं प्रकाश मामाला भेटायचं होतं का तू या रजत? सोनीला भेटायचं होतं म्हणतो तू आत्ताच तर म्हणे. काही बी बहाना करते, प्रकाश मामाला भेटायचं होतं म्हणते. तुले तू जास्त शहाणपणा नको करत जाऊ. तुले सांगितलं ना मला हे आवडत नाही म्हणून, मग तू कायले जबरदस्ती त्याच्या समोर काही बोलतो हो? त्याला तसंच वाटत ना, माया बाई मनात त्याच्याविषयी तसं आहे बा म्हणून. तसंच वाटत ना, तू काही पण बोलतं का? अहो बुले, माझ्या मामालाही भेटायचं होतं आणि तुलाही भेटायचं होतं आणि सोनीलाही भेटायचं होतं. भेट घ्यायची होती ना, म्हणून थांबलो. थांबाले. काय म्हणणं आहे मग तुझं आलं? नाही माय काय म्हणणं नाही आहे बा, माय काय म्हणणं आहे असंच म्हणलं मी तुले. बरं झालं आजच्या दिवस थांबला तर म्हणा, भेटी गाठी होते चांगल्या. काय बोलताय तू बुले? तुले 10वी तू 11वीत गेली, तू किती पर्सेंटेज भेटले हो तुले? हो लय तोंड चालते तुझं. तुझ्यापेक्षा जास्तच भेटली मला 10वीत. सोनीले माझ्यापेक्षा जास्त आहे, पण मला कमी आहे तिच्यापेक्षा, पण तुझ्यापेक्षा जास्तच आहे ना. तुला किती भेटले? 40%. मला 42% भेटले, 2% जास्त भेटले त्यापेक्षा. अहो तर माझी 10वी झाली कधी, 4 वर्ष झाले माझ्या 10वीले. तेव्हा लय स्ट्रिक होतं सेंटर, आता तुमच्या एवढे जास्त स्ट्रिक नाही आहे म्हणून होय. 2% जास्त भेटले तुले, नाही तर तू नापासच झाली असती. राहू दे रे, सांगू नको नापास झाली असती. तुला माहीतच होतं जसं काय मी नापास होणार होती म्हणून. जाय जेवण करून घे. जाय जेवण कर. जेवायला चालली खरं ना तू? केवळ मामाच्या घरी जाय, कर जेवण. तिले असंच पाहिजे, बुलीले जास्तच चबर करते काही बी. सोने संध्याकाळी येईन मी तुझ्या घरी मामाला भेटायला. संध्याकाळी येईन मी. मामा तर याचीच राहते ना. काल रात्री झोपलो होतो लवकर मी, मामा काही आले नाही, मी वाट पाहिली होती. आणि मग आली वाटते 10-10:30 वाजता आलते वाटते मामा, नाही प्रकाश मामा. तर आज येईन मी लवकर. ये ना ये, आई नाही बोलावलं होतं तुले, पण तू आलाच नाही. माय बाबाचं नको सांगू, माय बाबा कधी येते, 8 वाजता येते, 7 वाजता येते, कधी आला तर 5 वाजताच येते. माय बाबाचं काय आहे, आले तर आज लवकर येऊन जाईन. शनिवार आहे ना आजचा? हो शनिवार आहे आज. बरं चाल मग, मी जेवायला चालली. चालतं काय तू? नाही जेवलो मी, झालं माझं जेवण. जाय कर तू जेवण. असे बोलून राहिले शायनेवानाचे दोघे जण, आणि ही सोनी म्हणते काहीच नाही. जाने मेरे जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जैसा मेरा प्यार है यार तुझे किया है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. चुपचाप राह ना बोले, आताच गाणं सुचलं का तुले शायने आव्हानाचे? चाल चुपचाप. लयच यलपाडी आहे तू, यलपाडे. तुला सांगितलं ना काहीच नाही म्हणून मायाला मनात त्याच्याविषयी. बापा भाजीपाला तर लय आणला होती या सासऱ्याने एखादा एवढा मोठा. निवडतच बसा लयच भाजीपाला आणते. आणि नाही
पाहिजे तेव्हा आणायला लावला ना, एक नाही राहणार. भाजीची अशी आपत पडते का नाही का काय सांगू तुले शालू. त्या सासऱ्याचं कामच तसं आहे. हो ना आई, बाबाले म्हटलं वांगे आणा, टमाटर आणा म्हटलं, आणि मिरच्या आणा म्हटलं, एवढंच सांगितलं होतं मी ना बाबाले आणाले. बाबानं बंदच्या बंदच घेऊन आले भाजीपाला. बाई पहिलेपासूनच आहे ते सूरजचे बाबा तसे पहिलेपासूनच आहे. आणाले बसले का लय सांगते बाई शालू, आणि नाही तर मग 100 वेळा सांगा हे आण जावं, आठवणच नाही राहिली म्हणते मले, आणि आणतच नाही 2-2 दिवस 3-3 दिवस. जाऊ द्या, फ्रीज मध्ये चांगला राहते. तसं मी डब्बे आहे ना आपल्या घरी प्लास्टिकचे, त्याच्यात भरून ठेवत असतो मी पॅक, चांगलं राहते जसं तसं, एवढं काही नाही. मिरच्या ते आपल्या कामीच येते, टमाटर तर पाहिजेच, वांगे फांगे येते लवकर कामी, एवढं काही नाही. मी बरोबर ठेवतो, काही खराब गिराब होत नाही म्हणा. सागर भाऊजी म्हणे भाजीपाला आणायचा आहे का म्हणे काही, तर मी म्हटलं नाही, म्हटलं काहीच नाही, बाबाले सांगितलं म्हटलं. सागर बोलला त्यासोबत, भाजीपाल्याला विचारलं तुला आणू का नाही म्हणून, बोलला का त्यासोबत सागर? हो शालू, कधी बोलला व? आई असं काही सस्त बोलले, त्याला टिफिन दिला होता, कामावर जाते का नाही, आणि त्याचे पैसे राहिले होते, कपडे धुतले होते का नाही मी ना, तर त्याचे खिशात पैसे होते, तर ते देऊन दिले मी. तर मग मला विचारलं काय आणायचं आहे का म्हणे वहिनी, तर मी म्हटलं नाही बाबाले सांगितलं आहे म्हटलं, बाबा घेऊन येणार आहे म्हटलं, तुम्ही नको आणू म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. हो का, बरं झालं बोलला तर म्हणा, चांगली गोष्ट आहे. बोलन व शालू बोलन, त्याला समजू येईन ना ते असं धीरे धीरे तो त्यासोबत बोलत राहिला म्हणजे तू कशी आहे कशी नाही ते त्याला माहीत पडन. मग म्हणन माई वहिनी चांगली आहे बा म्हणा. तशी बी का नाही तू मानानं त्याच्यापेक्षा मोठीच आहे का नाही, वयानं जरी नसन तरी मानानं तर आहेस ना त्याच्यापेक्षा मोठी. वहिनी वय तर म्हणन वहिनी गिनी म्हणत नसते का? नाही आई, अजूनपर्यंत वहिनी तर म्हणलं नाही त्याईनं भाऊनं मले. तुम्ही आम्हीच म्हणते, नाव घेऊन नाही म्हणलं कधी असं वहिनी गिनी असं गिसं काही नाही म्हणलं. म्हणन धीरे धीरे म्हणन होईन सगळं बरोबर. फक्त तोपर्यंत हे राणी नाही आली पाहिजे, नाही तर राणी आगीत तेल टाकते हो बाई, होते तेल टाकते आगीत. आई एक गोष्ट बोलू का, तुम्हाला राग नाही येणार? बोल ना बाई, बोल काय म्हणून राहिली तू? राणीले म्हटलं जेमतेम आता ते गरोदर राहिली, 1.5 महिना, 1.5 नाही तर 2 महिने झाले असन तिले जास्तीत जास्त, पण आतापासून मायच्या घरी जाऊन बसली, बरोबर नाही आहे ना हे? बरोबर आहे का? त्या सागर भाऊचं कुठं मन लागणार आहे तिच्याशिवाय? तर राणीले समजायला पाहिजे. बाई थोय कंटाळला तिच्याच्यानं, त्याच्या बायकोच्यानं थोय कंटाळला, अलग घेऊन गेला, तिथंही नाही बरोबर राहिली, इथंही नाही बरोबर राहिली, ते थोय कंटाळला तिले, म्हणून नेऊन आपटून दिलं मायच्या घरी. काहीतरी करण होतं, त्याच्याही लक्षात आलं ना कशी आहे आपली बायकोन कशी नाही. तर नेमका प्रॉब्लेम काय आहे राणीले? काय झालं असं? असं काय झालं त्याच्या दोघांच्या मनात? असं म्हणजे काय आहे तिचं वालं का जेणेकरून तिले इथं गमतच नाही आपल्या घरी? सर्वच तर बरोबर आहे जी इले इथं राणीले. आता तू पाहतो ना बाई, मी काही एवढी वाईट आहे आणि त्या सासरा काही एवढा वाईट आहे हो? तू सांग, तुले आम्ही काही कमी करतो का? आता तसं पाहतो म्हटलं तर आता मी बोलत नाही, पण तुले फक्त एक उदाहरण द्यासाठी बोलतो बाई शालू. तू पाहिली तर दुसरी आहे, तरी पण का नाही मी तुले माझा स्वभाव कसा वाटते आहे, थोडीशी मी बोलणारही आहे, कडकही आहे. असं नाही म्हणत मी, पण जे आहे ते तोंडावर बोलतो बाई मी. मला नाही पटत बाई तिचा स्वभाव, सारखी राहिलीच नाही नव्हते, आली घरात तवांपासूनची सारखी राहिलीच नाही. तिनं जर चांगली वागली असती, कामं दामं व्यवस्थित केले असते, आमचं हे केलं असतं. अहो तुले काय सांगू बाई शालू, जशी करताना बाई सून ह्या घरातली म्हणून, कोणत्या आल्या गेल्याचं हे ते घरातलं मला सांगायच्या पहिलेच तू करतं सगळ्या काही गोष्टी, असं तर तिनं कधी केलंच नाही हो बाई. मला तिचा दरवाजा ठोका लागे, खटखट खटखट बाई. राणी 7 वाजून गेले व 6 वाजून गेले व बाहेर कधी निघतो त्या रूमच्या, तवा कुठं हो ना येतो ना अशी करत राही. 2 शब्द बोललो ना बाई तर नवऱ्याला सांगे माय पोराले भडकून दे माझ्याविषयी, माय पोरग मले बोले, असं आहे. त्याच्या डोळ्यावर मोठी पट्टीच पडली होती. बरं झालं अलग गेले तर कमसे कम त्याला समजलं काय आहे माई बायकोन काय नाही, नेऊन आपटून दिलं तरसला तोय बी नाही. पण राणीले समजायला पाहिजे, पण हे चुकीचं आहे. मग राणीचं समजायला पाहिजे, शेवटी आपलं नवऱ्याचं घर ते आपलंच असते. मायबापाच्या घरी किती रान, आता तिच्या भावाचं लग्न व्हायचं आहे म्हणून बरं आहे. एकदा जी भावजाई आली ना तर ननद नाही का टिकत नाही. किती काही लाडाची बहीण असली, लाडाची पोरगी असली ना, एकदाची भावजाई घरात आली ना आई तर ते पराईच राहते पोरगी. हे काय टिकते व? हे कुठंच नाही टिकत, तिच्या मायच्या घरी नाही टिकत आणि इथंही नाही टिकत. ते काम करणाऱ्याले सारी दुनिया आहे बाई.
आणि कामचोरवाल्याले काही नाही आहे, कुठंच नाही टिकत कामचोरवाले. तिच्या भावाचं लग्न होणार आहे ना, जुडलं आहे ना तिच्या भावाचं लग्न. आता होणार आहे वाटते, सगाई गिगाई झाली, गेलते वाटते ते दोघं जण. इथून घर सोडून गेलतं का नाही आपलं, त्याच्यानंतर तिच्या भावाची सगाई झाली होती वाटते. तर येन का तर काय माहित का, पत्रिका द्याले की येन तर येन. जाऊ आपण, समजा बोलावलं गिलावलं लग्नाले तर तुले दाखवतो कसं आहे घर. तर एकच वेळा गेलती बाई मी, एक वेळा झाले तेव्हापासून गेलीच नाही. घरगीर पाहिजे कसं आहे तिचं, आता बांधलं म्हणते बाप्पा 2 रूमा. नाही नाही आई, हे गलत आहे बरं तुमचं. म्हणतो आपण गरीबाची पोरगी, पण गरीबाच्या पोरी चांगल्या राहते बरं, असं काही नाही. चांगल्या पोरी राहते कोणत्या कोणत्या, सगळ्याच तशा नाही राहत. आणि कोणत्या कोणत्या मोठे लोकांच्या पोरी चांगल्या राहते, असं काही नाही. गरीब न मोठ्याचं काही नाही, तो आपला स्वभाव राहते मूळचा. शालू, मी तसं नाही म्हणलं बाई, तसं नाही म्हणलं. पाय आता तू न मी कसं बसून आहो आपण इथं. आता तू बसली बाई, दिसली भाजीपाला निवडताना तर मी आली. आता माझी तब्येत बरी वाटली म्हणून आली का नाही मी. असंच गोडई गुलाबीनं राहिली चांगली घरात तर कोणी करते आहे का नाही. 2 कामही करते, बसते. आता तू न मी कशा गोष्टी सांगतो, कसं बसतो. ती ना मी कधी बसलीच नसन बाई आमने सामने अशी, का कधी एकत्र भाजीपाला नसन निवडला, का कधी 2 शब्द बोललो नसन. तिचे काम झाले का बस रूम मध्ये उठून पयालीच होते. ते तिचा मोबाईल आणि ते तिचे गाणे, काय करे ना काय नाही, अंदर नाचे कुदे, काय माहित तिचं तिले माहित. सागर भाऊजी आणत नाही म्हणते का राणीले. आणो का नाही आणो बाई, मी तर तिला येऊ देत नाही ह्या घरात. पाहू सामोरची सामोर, आणो का नाही आणो. अगाऊ झगडे लावून घेण्याचे मला काही शौक नाही घरात. ते आली का मला पिसायला वाणीच वाटते घरात. अहो सारखी सुधी राहतच नाही ते, आणि काय आणून फायदा होतील. ते जर चांगली राहिली ना तर मग काही नाही वाटत. वाटाले त्याला सरळ सांगितलं तिच्या मायले, म्हटलं सांगाले लाव 2 शब्द तिले सुधरवाले लाव म्हणलं, तेव्हा माझ्या घरात पाय ठेवू, नाही तर ठेवू नको म्हटलं. त्या बायकोले घेऊन इथं याचच नाही म्हणलं. म्हणजे तुम्ही म्हणून राहिल्या म्हणून येऊन नाही राहिली का राणी. नाही हो बाई, तसं नाही. नेट लागते ना होती काम करायचं, नेट लागते म्हणून ते बी नाही येऊन राहिली. जाऊ दे, त्या राणीचं काय करा लागते आपल्याला, ते तिचं पाच बसन. मी का नाही पोरीले फोन लावला बाई संध्याले, म्हणे म्हणते मी जेवण करत आहे म्हणते बाई. घंटा बोलत राही बाई पोरगी माझ्यासोबत. आणि आता काय म्हणते मायवाल्या, म्हणते लहान लहान हे आहे म्हणते भाषा, त्याच्यासोबत म्हणते जेवणी करत आहे म्हणते बाई ते. आणि फोन काटून दिला, नंतर बोलीन म्हणते मी त्यासोबत आई. आणि नाही तर मला फोन करू म्हणते, तू फोनच नाही करत ना, मी बोर होतो आणि तू मला फोनच नाही लावत ना. आज बाई तिनं फोनच काटून टाकला मायावाला शेतानं. हे संध्यानं आपल्या सांगावं बाई चालू. आई चांगली गोष्ट आहे ना, मग त्याला तिकडं करमते तर अशा याच्यात का नाही खुश राहणं जास्त जरुरी आहे बरं. चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला तर खुश व्हायला पाहिजे. हो, खुश नाही राहीन तर काय मी शालू. लय मोठा परिवार आहे तिचावाला. एखादी वेळेस जाऊ आपण. आता 7व्या महिन्याला जायचं असलं ना तेव्हा जाऊ, 2 दिवस राहू चांगलं. यायले करू दे दोघा बापले काले आपल्या सातानं. तेव्हा जाऊ आपण तिले घ्याले. ठीक आहे ना, जाऊ ना तर मग जाऊ. आम्ही पहिले कानी भेड खातो बा. मी जेवण नंतर करू, आपण भेड खाऊन घेऊ आहे का नाही. हो, आता तुला भेड तर आवडणारच. रजत आला का नाही म्हणून. रजत कोण होय. मी तुम्हीच्या मागं नका लागू. हे बाळ आहे भुली, काही बी बडबड करते आणि मला चिडवत राहते निस्ती. चिडवाले घेणं नाही ना देणं नाही. माझा आता भाऊ आला गावावरून, कायले आला कायले नाही त्याचं त्याले माहित. हे मला त्याच्याच नावानं चिडवते, रजतच्या. हो का. अहो तुम्ही 11वीतच आहे ना पोरी वा. असं पोराच्या नावावरून चिडवत असते काय. हो ए भुलाबाई. भुला, असं चिडवाव नाही. तुमच्या आईजवळ सांगीन बरं नाव. आम्ही मिस नाही चिडवत इले, सारेच नातेवाईक चिडवते आपल्या याच्यातले. सर्वच चिडवते इले रजतच्या नावानं. काऊन चिडवते. ते रजतची आई नाही का राधिका आत्या, ते मागतो म्हणते इले सोनीले, तवांपासून मग का नाही इले चिडवते. तर मग आम्ही चिडवतो. हो का, पण असं चिडवाव नाही. कायले चिडवाव, त्याला आवडत नाही ना सोनूले, मग तुम्ही कायले चिडवता. थांब ना बाई, तू थांब. संध्याकाळी माय बाबाला येऊ देते, नावच सांगतो मी. पाय ना सोनू, जाऊ दे. चिडवते तर चिडवते, आपण लक्ष नाही द्यायचं त्या गोष्टीकडे. घ्या बरं लवकर भेड खा. मला भूक लागली. तुमच्यावाल्या घरची भाजी मस्त दिसून राहिली, शेपूची, वांग्याची, बापा पनीरची. घ्या बरं लवकर. मला एक तर अशा याच्यात नवीन खायची इच्छा होते. बरं झालं आपण जेवण करून राहिलो तर. येत जा दुपारून. वेळ भेटला तर इकडे आपली भाजी पोळी घेऊन याच, मस्त जेवत जाऊ आपण. हो ना मामी, हो. बापा रे, आपल्या घरी तर पंगत आहे मस्त चालू. आणि हे काय होय, भेड कोण बनवली. आले का तुम्ही आज? काऊन लवकर आले. अरे हो, आज शनिवार आहे वाटते. या तुम्ही बी जेवण कराले. आम्ही जेवणाची पार्टी करून राहिले. भेड मीच बनवली. या
सोनू रजत आला ना रजत. आजी मामी आता मामा चिडवते मला, मी माझ्या बाबा थोडं नावच सांगतो सगळ्याचं. नाही मजाक केली, मी मजाक केली. ते आता भाऊ आहे ना तो, म्हणून मजाक केली. त्या बापा जोड नको सांगू नाव, त्या बाप मला शिवा देन बिन पालतू. चाल मग मी जेऊ का तुमच्या सोबत? हा ना, या हात पाय धुवून या. मस्त वांग्याची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, पनीरची भाजी आहे. या या जेवण करायला ना, असं चिडवत नका जात जाऊ. जी त्याला सोनूले हा ते बाबा त्याचा चेहरा पडला, केवढंसं झालं त्याचं तोंड. त्याला आवडत नाही ना चिडवलेलं. बरोबर नाही चिडवत. थांब मग हात पाय धुवून येतो मी. हा हात पाय धुवून येतो. वा संध्या मला भूक लागली. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करा नक्की मात्र. हा सबस्क्राईब वाढवा हो प्लीज. सबस्क्राईब लवकरात लवकर वाढवा विनंती आहे माझीवाली. हा व्हिडिओ आवडला का तर ते सांगा. तुमच्या सबस्क्राईबनं मला ना खूप म्हणजे प्रोत्साहन मिळते ना, व्हिडिओ बनवायची इच्छा पण होते. व सबस्क्राईब वाढून नाही राहिले, लवकर लवकर तुम्ही वाढवा. ठीक आहे, बाय.